कसं आहे, मेकॅनिकल सिव्हिल रिलेटेड अनेक सब्जेक्ट मी शिकवतो फर्स्ट इयर टू फायनल इयर. त्यामुळे जरा लोड जास्त आहे ऑफलाईन बॅचला. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड होतय सर्वीकडे, होत आहे सर धडधड, पूर्ण अंगात धडधड होत आहे. काय सांगू तुम्हाला. सेकंड सेमिस्टरला कल्चरल इव्हेंटला मजा केली, हे डेज ते डेज, डीजे आणून कॉलेजला धूम मस्ती केली. त्याच लहरींमध्ये आम्ही वाहून गेलो आणि अप्लाइड मॅथकडे लक्ष नाही दिलं. आणि हाच तर सर्वात डॉन सब्जेक्ट आहे. अशा अर्थाचे मेसेजेस मला अनेक आले ह्या 3 दिवसात. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप भरून गेलं, सर काहीतरी करा, लास्ट 4-5 दिवसाचा स्टडी प्लॅन द्या. आणि हा व्हिडिओ त्यासाठीच आहे. हा प्लॅन मी तुम्हाला आता देते आणि मित्रांनो, हा फॉलो करणार 100% तुम्ही यशस्वी होणार. पण प्रामाणिकपणा हवा हा. पण ऐका, काही लोकांची फार वेगळी सवय, पूर्ण स्किप, व्हिडिओ ऐकत नाही, स्किप करतात. आणि मग ते तुम्ही असे बोलले होते, अरे बाबा मी काहीतरी कंडिशन पण असते, ते टेलिव्हिजनवर ऍड येते, इन्शुरन्सची ऍड येते, स्टॉक मार्केटची येते, म्युच्युअल फंडची येते, तर काहीतरी ओढ लिहिलेलं राहते, द मार्केट काय इट इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, असं काहीतरी ऍड मध्ये असतं. तसंच आपल्या इथे तू प्रामाणिकपणे स्टडी प्लॅन फॉलो कर. तू फक्त बघतोय 24 तासात जर 1 तास अभ्यास करशील तर नाही चालणार. आता लास्टच्या 4-5 दिवसात ते तुम्हाला रोजचे 8 ते 10 तास अभ्यास करावा लागेल मित्रांनो, एकट्यात एकाग्रतेत. रील्स पाहणं बंद करावं लागेल सर्वात अगोदर, तर कंडिशन ही आहे. चॅटिंग वगैरे सर्व बंद. ठीक आहे. बघा मग, आज आहे 23 एप्रिल आणि आपला पेपर आहे 28. आणि आपला पेपर रेग्युलरचा असतो मॉर्निंग सेशनला, सकाळी 9:30 वाजता. सर्वांना तर माहितच आहे तुम्हाला. आता यासाठी सर्वात आधी सांगतो बाबा, 27 एप्रिलला जागरण करू नका. काही जण नाईट रायडर असतात, आयपीएलच्या नाईट रायडर टीम बघतात, स्वतःमध्ये नाईट रायडर येतो यांच्या अंगात, अय पूर्ण रात्र जागेल मी, एकदम नाईट मारेल. हा कोणता बॅटमॅन येतो अंगात, आय डोंट नो. नाईट मारेल हा शब्द ऐकलेला मी विद्यार्थ्यांकडनं. सकाळी जातात. मित्रांनो, असं केल्याने पूर्ण तुझं जे हे सेटअप, जर अरे फोन पण हँग होतो तर आपल्याला रिस्टार्ट करावा लागतो. जर 27 एप्रिलच्या रात्री म्हणजेच एक्झामच्या 1 दिवस आधी तू जर बाळा कमीत कमी 6 ते 7 तासाची झोप नाही घेतली, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिलला पेपरला तुला अगदी सोप्या सोप्या फॉर्म्युले, म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह, एक्सचं इंटिग्रेशन, साईनचं कॉसचं हे सुद्धा आठवण्याचं थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो, थोडी दिक्कत आ सकती है मेरे दोस्तों. का? कारण की आता बोललो ना, फोनचं रिस्टार्ट वगैरे, ठीक आहे असो. आता इतकं सांगू नये किती जण फॉलो करतात, आय डोंट नो. पण माझ्या स्टडी प्लॅनचा फायदा झाला तर या कमेंट बॉक्समध्ये 28 एप्रिलला येऊन मेसेज टाका. अनेक तुम्हाला मदत केली, मागच्या सेमलाही केली इंग्लिशला, आताही करतोय. थोडं लाईक द्या हो व्हिडिओला. बघा मित्रांनो, 23 एप्रिल म्हणजे आजचा दिवस. आता एक गोष्ट ऐका, जेव्हा झोप लागायला लागली तेव्हा करायचं न्यूमेरिकल मेथड. कारण की न्यूमेरिकल मेथड, आणि एका दिवसात न्यूमेरिकल मेथडच्या सर्व 6 बक्षालीलाही तू करून घे बाबा. का ऑप्शनला ठेवतो? जर तू इंटिग्रेशन करत नसशील तर बक्षालीला कर, असा माझा सल्ला आहे. तर एकाच दिवसात सर्व मेथडनी करायच्या, रोज 2-3 मेथड करायच्या. आता आज 23 एप्रिल आहे आणि आज माझ्या मते आता आजच्या 4 तासात तरी कमीत कमी आजच्या 4 तासात तरी तुम्ही न्यूटन रॅप्सन पासून सुरुवात करायला हवी. न्यूटन रॅप्सन अँड बायसेक्शन ह्या 2 मेथड सहज होतील, 3 तासात होतील. मी 4 तास यासाठी बोललो कारण की नंतरच्या 1 तासात यांची रिव्हिजन करायची. 24 एप्रिल मॉर्निंगला सकाळी 8ला समजा तू अभ्यासाची सुरुवात करत आहेस, तोच टाइम योग्य आहे कारण की आपला पेपर सकाळी आहे म्हणून सांगतोय. तर तुम्ही प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे संपूर्ण युनिट सकाळी 8ला सुरू केलं ना मित्रा, इन एनी ऑफ कंडिशन, 0 टू हिरोईन, हे मी नेहमी वाक्य वापरतो. माझे ज्यांनी ऑनलाईन क्लासेस घेतलेले 550च्या वर विद्यार्थी, सर्वांना माहिती, अगदी बेसिक पासून, ज्याचं 7व्या टीचंही कच्चं आहे त्यालाही त्याच्यात कुठं मल्टिप्लाय, डिवाइड, प्लस मायनस सर्व तिथून शिकवलेलं आहे. इतकं सुंदर हा चॅप्टर, हा युनिट करून दिलाय. सकाळी 8ला सुरू करशील, 4 वाजेपर्यंत तू नक्की हे सर्व करून टाकशील. चल 5 पकडलं, 5 PM पर्यंत, हा मध्ये गॅप पण घ्यायचा आहे, हा सलग नाही बसायचंय.
50 मिनिटं वाचलं काही तर 10 मिनिटाचा गॅप घे, परत 50 मिनिट्स फक्त परत 10 मिनिटाचा गॅप, आणि त्या 10 मिनिटात चॅटिंग करायची नाही, नाही तर आपलं नेटवर्क आपले सॅटेलाइट दुसरीकडे कॅचअप होऊन जातं ना, मग ते 10 मिनिटाचे बरेच वेळ होऊन जातो ना, तर ते करायचं नाही. 5 वाजेपर्यंत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन होऊन जाईल. त्यानंतर थोडासा 1 तास गॅप घे, जेवणा खावणाचा, थोडं रिलॅक्स हो. ग्रुप डिस्कशन नावाचा प्रकार करायचा नाही. आणि यानंतर याच 24 एप्रिललाच तू एक मेथड लागलीच करून टाक, ती म्हणजे रेग्युलर पॉलिसी. संध्याकाळच्या वेळेस नंतर झोप बाबा मस्तपैकी. 25 एप्रिलला मॉर्निंगला माझं सजेशन राहील तुम्ही जॅकोबी मेथड करायची. जॅकोबी मेथड जशी झाली, हार्डली 2 तास लागतील. 2 तासात तू 5-6 सम करून टाकशील. एकदम छान आहे. आपल्याला बघ आता मी तर मेंबर्स ओनलीला टाकलाय लेक्चर, तेच लेक्चर त्याच्या शॉर्टकटही सांगितलंय, म्हणजे तू चुकणारच नाही असं छान प्रकारे. जॅकोबी झालं रे झालं 2 तासात, चल 3 तास लागले समजा, तर पुढच्या 3 तासात, 3 नाही याला 3 तास लागले, तर गॉस सिडलला तुला फक्त 1.5 तासच लागेल, हाफ वेळ लागेल. कारण की ज्याला हे कळतं त्याला गॉस सिडल लगेच जमतं. दोघांमध्ये अगदी थोडासा फरक आहे, हा फरक समजून गेला तर तुझे 4 मार्क्स झिंगाला आला, मिनिमम 4, आणखी हा 4 आला तर मग काय मजाच. तर हा दुपारपर्यंत अभ्यास कर. त्यानंतर किंग्स प्रॉपर्टी करायची. किंग्स प्रॉपर्टी, ओके. किंग्स प्रॉपर्टी खूप महत्वाची. डेफिनेट इंटिग्रेशन सेकंड युनिट, आणि 25 एप्रिलला हे दे. यानंतर इव्हिनिंगला वेळ मिळेल तर तू मॅथ कर, कारण की आता अचानकच 3 दिवस जर तू मॅथच धरून बसशील ना तर थोडं हँग होण्याची शक्यता आहे. जर तुझा चुकून बॅकलॉग असेल किंवा तू बाबा मेक सिव्हिल रिलेटेड ब्रँचचा आहेस, तर आपल्याला लोड जरा जास्त आहे, 5 सब्जेक्टचा आहे, तर त्यातील एखादा सब्जेक्ट ज्याला गॅप कमी आहे तो सब्जेक्ट इथं 1 ते 2 तास करून टाक. थिअरी सब्जेक्ट छानपैकी, जसं की BMCA सिव्हिलचा, मेकॅनिकलचा MPR आहे, ड्रॉइंग आहे, ग्राफिक्स, त्याला 2-3 दिवसाचा गॅप आहे, तर इथं 2 तास तो करून टाक 25 एप्रिलला. त्यानंतर आहे 26 एप्रिल, आणि ह्या दिवशी मित्रांनो तुम्ही तुम्ही माझं सजेशन आहे बघा, हा फ्लेक्झिबल प्लॅन तुमच्या अकॉर्डिंग टू तुम्ही चेंज करू शकता. युनिट 1 मधील पार्शियल फ्रॅक्शन येणारच आहे, पार्शियल फ्रॅक्शनचं इंटिग्रेशन येणारच आहे युनिट 1, म्हणजेच काय आपलं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. पार्शियल फ्रॅक्शन कर, त्यानंतर सबस्टिट्यूशन कर, आणि एक U × V. आता तुझ्यात कॉन्फिडन्स भरला जाईल भाऊ, तुम्ही सर्व दिदी, आपल्या तुमच्यात जर तुम्ही हे व्यवस्थित केले ना 2 युनिट आणि प्लस हे पण किंग्स प्रॉपर्टी, तर तुझ्यात कॉन्फिडन्स येऊन जाईल की अरे माझे झाले बाबा 30+ झाले, हो इथपर्यंत आला ना तू, 30+ मार्क्स फिक्स झाले, तुझी प्रॅक्टिस करायची, लिहायचंय, तर तुझ्यात हे फिक्स कॉन्फिडन्सच तुला हे फास्ट करून देईल. जरी तू आतापर्यंत काही फॉर्म्युले केले नसतील तरी होऊन जाईल, तुला मोजकच करायचंय ना, तुला कुठे सर्व करायचंय. 4 मार्क्स 4 मार्क्स 4 मार्क्स, एक एक येणारच आहे, 12 मार्क्स होतील. हा 26 एप्रिलला संपूर्ण दिवस तू देऊ शकतोस याला. आणखी बरेच टॉपिक आहेत, मी एवढे सजेस्ट करेन, कारण की यातच करता करता बराच वेळ लागेल तुला, जर तू फॉर्म्युले नाही केले तर. आणि केले चांगल्यापैकी तर आणखी कर टॉपिक. आता राहिला 27 एप्रिल. 27 एप्रिलला मित्रांनो नवीन असं काहीच करायचं नाही, जे तुम्ही ह्या मागच्या 4 दिवसात केलं बाबांनो, 23 एप्रिल to 26 एप्रिल, ते सर्व सर्व तो मसाला रिव्हिजन करायचा आहे. रिव्हिजन, यस. मॉर्निंग पासून हे परत तेच नंबर सिक्वेन्सने धरायचं, आणि लास्ट याच्यापर्यंत जे केलं होतं तू 26 एप्रिलला, 27 एप्रिलला हे सर्व रिव्हिजन केलंस तर तुझं ते 80 to 90% लक्षात राहील. 100% स्वतःच्या ब्रेनवर डाऊट नको घेऊ की मला आठवतंय का, एक्झामच्या वेळेस बरोबर आठवेल, पॉझिटिव्ह विचार कर. आणि जशी ही रिव्हिजन झाली का 27 एप्रिलला छानपैकी शांत झोप काढायची. 28ला मॉर्निंग मध्ये एकदम फ्रेश उठायचं बाबा. जो टॉपिक थोडासा कठीण वाटला असेल, आणखी राहून गेला असेल, त्याची एक थर्ड रिव्हिजन करायची, फुल कॉन्फिडन्सने पेपरला जायचं आणि धमाका करायचा. हे सर्व टॉपिक मी आपल्या कोर्समध्ये अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेले आहे. मागच्या सेमिस्टरला बेसिक मॅथमॅटिक्सला माझे 6 विद्यार्थी महाराष्ट्रात पैकीच्या पैकी मार्क्स मिळून फर्स्ट आले आहेत.
त्यांचाही व्हिडिओ ह्याच युट्यूब चॅनलवर आहे. आणि या सेमिस्टरला अप्लाइड मॅथ जरी मागील पेक्षा कठीण असला तरी त्यापेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रात फर्स्ट परत येतीलच. ऑनलाईनचे विद्यार्थी अनेक येते यावेळेस. खूप छान मजा येते तिथं. बघा तुम्ही, युट्यूब पेक्षा मी तिथेही चांगलं शिकवतो. तुम्ही बघू शकता. आता काय बोलू. बरं, युट्यूबलाही मी शिकवणार आहे, काळजी करू नका. 26-27 एप्रिलला मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे. आणि आताही काहीतरी IMP क्वेश्चन वगैरे, डेफिनेट इंटिग्रेशन अनेक विद्यार्थ्यांनी डिमांड केली, तर ते सुद्धा लेक्चर आता लागलेच युट्यूबवरील, तेही बघा तुम्ही. कसं आहे, मेकॅनिकल सिव्हिल रिलेटेड अनेक सब्जेक्ट मी शिकवतो फर्स्ट इयर टू फायनल इयर. त्यामुळे जरा लोड जास्त आहे ऑफलाईन बॅचला, तो मला मग त्यामुळे युट्यूबलाही जास्त वेळ देणं शक्य होत नाही, असं कारण आहे. ठीक आहे, टाटा.